घराचा कारभार पुढे असाच चालू ठेवणार असाल ना तर माझी काहीही हरकत नाही। मी माझं कर्तव्य केलं। घ्या घराचा कारभार हातात आणि घाला काय गोंधळ घालायचाय तो। मी जाते दूर कुठेतरी निघून। रमाई अगं लगेच असं टोकाचं नको बोलूस। मी ते सखूला उद्देशूनच बोललो होतो। आता उगाच सर्वा सराव करू नकोस निघू। आई आहे मी तुझी, नस ओळखते मी। त्या सखूत जीव गुंतोय तुझा, भानावर ये। तिच्या नादी लागलास ना तर स्वतःचा सत्यानाश करून घेशील। जा आता ते निर्माल्य हातात घेऊन आज्ञाधारक मुलाचा आवाडून माझ्या समोर असा उभा राहू नकोस। तुळशीत सोड ते निर्माल्य। रमाई तू असा गैरसमज नको करून घेऊस। तू बघितलंयस ना, तुला त्रास होऊ नये, मनस्ताप होऊ नये म्हणून मी वारंवार सखूला ओरडतच असतो। पण तुझा असा समज होतोय की मी सखूच्या बाजूने बोलतोय, पण मला ठाऊक आहे तू तिच्यावर ओरडतेस, रागावतेस ते तिच्या भल्यासाठीच। पण 100 वेळा सांगूनही जर सखूला कळत नाही तर मी काय करू तूच सांग। पण तू रागावू नकोस, मी बघतो आता। कपडे करून पिढीवर जायच्या आधी नदीवर जाऊन येतो। काय झालं, का उशीर होतोय मी बघतो। काही गरज नाही तिच्या मागे मागे जायची, मी बघते तिच्याकडे। तू यात लक्षच घालू नकोस। मोठी चूक केली सखूला या घरची सून करू। माझी चूक मी सुधारे। सखूला सून करून आणा हा बाबाजींचा आदेश होता ना रमाई। मग घराचा सत्यानाश करणाऱ्या मुलीला का आणायला सांगतील ते सून म्हणून? आणि सखू सुद्धा घराचा सत्यानाश करणारी मुलगी आहे। भैया हो काय झालं हो? हात दुखतोय का? डोक्याला हात लावतात, डोकं दुखतंय? मार लागलाय का? हो पडले ना। पडले नाही, त्या माणिकनं पाडलं, मी बघितलंय। त्या कशा आहेत ते समद्यासनी ठाऊक आहे। तुम्हीच भोळसट हायसा, त्यांचीच मदत करायला जाताय। आणि उगा कशा पायी दडवता? तिनं पाडलं ते। गंगा मावशी आता त्यांचं नाव नको काढूस। हे बघ मी घरी कोणाला सांगणार नाहीये, मी तूही सांगू नकोस। आणि नदीवर काय झालं ते कोणाला सांगू नकोस, नाहीतर घरी परत भांडणं होतील। माझ्यामुळे भांडण नको। होय ते बी बरोबरच आहे। आधीच समधी तुमच्यावर बरसत असतात आणि त्यात याची भर नको। बर एवढी कळशी माझ्याकडे द्या, तुमचा भार कमी होईल। वाड्याजवळ गेल्यावर देते की तुमच्या हातात द्या। अगं नको नको, तू कशाला? माझं काम मलाच करू दे। जर घरी कळलं तर मला ओरडा मिळेलच, पण माझ्या बरोबर तुला पण ओरडा मिळेल ग। पण झेपत नाहीये तुम्हासनी। असू दे, माझं काम मलाच करू देत। गंगा मावशी मी हात जोडते, पण नदीवर काय झालं ते कोणालाच सांगू नकोस। गोड पोरगी आहे। या रत्नाचं मोल घरच्यासनी कवा कळणार आहे कोणाच ठाऊक। माणिक का जाऊ दिलंस तू त्या सखूला? ती माझ्या सुखाच्या आड आली, तीच माझ्या आणि दिगूच्या मध्ये धोंड भडून उभी राहिली आहे। तिला मी दर्दीत ढकलणार होते, गेली असती कुठेतरी वाहू। कशी बोलतीये पहा। माणिक माणिक बळा शांत हो। तुझ्या आईने तुला सांगितलंय ना, त्या दिगूचा आणि सखूचा विचार डोक्यातनं काढून टाक। त्या दिगूपेक्षा 100 पटीने चांगला मुलगा शोधून काढीन मी तुझ्यासाठी। नाही, दिगू या माणिकचाच आहे।
आणि जिने त्याला माझ्यापासून दूर केलं ना तिला मी सोडणार नाही. ती मरायलाच हवी. म्हणजे बघ दिगू माझा होय. तिला ना या गावातून बाहेर काढून दे. ती या गावात राहायलाच नको. माणिक बास. त्या सखूपायी तू स्वतःला त्रास करून घेतलेला मला अजिबात चालणार नाही. अरे जाऊ दे मरू दे ती सखू आणि तो दिगू. तू आधी शांत हो बाळा. नाही नाही होणार मी शांत. जिथे कुठे दिसेल ना ती मला मी तिच्या झिंज्या उपते. तिचा गळा दाबी. तिला मारेन वाटेल ते करेन. पण तिला दिगूच्या आयुष्यातून बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. पण मला कळत नाहीये त्या दिगूला असं काय सोनं लागलंय. त्याच्यापेक्षा 100 पटींनी उजवा लाखात एक मुलगा शोधून काढीन मी. नाही मला फक्त फक्त आणि फक्त दिगूशीच लग्न करायचंय. नाही तर मी कुणाशीच लग्न करणार नाही. जा चल जा. सखो खबरल्याचं सोंग मात्र उत्तम वठवता येतं तुला. पण पूजेत लक्षच नाहीये. बसले तंद्री लावून. एक तर नदीवरून यायला उशीर. मग मुंगीच्या पावल्याने पूजा. काय चाललंय तुझं. कधी सुधारणार तू. चल हात चालव ना पटापटा. की मोडले तुझे हात पाय. सासूबाई मी नदीवर माझं पाय मी भांडी घासायचा चोथा घेतला पाहिजे. आणि तुझी जीभ आहे ना घसा घसा घासली पाहिजे. म्हणजे कसं स्पष्ट आणि शुद्ध बोलशील. आणि खांद्यात ना तेलात बुडवून काढले पाहिजे. म्हणजे हालचाली भराभरा होतील तुझ्या. काय ग तंद्री लावून कुठे बघत बसलेली असते. कोण कोण दिसतं कोण तुला तिकडे. तुझा बाप दिसतो का टाळ कुटताना. की तुझी उमाई दिसते छाती बडून रडताना. नाही हो माझ्या उमाई अप्पांना नका ना बोलू. का का नको बोलू त्यांना. काय एवढे मोठे दिवे लावलेत त्यांनी. तुझ्यासारख्या